बात क्या है समीर? जर तुम्हाला सांगितलं सोनाली कुलकर्णीला दिल चाहता है हा सिनेमा मिळालाच नव्हता तर हो, हे अगदी खरं आहे. सैफ अली खानच्या ऑपोजिट असणारी ही आयकॉनिक भूमिका तिला खूप अनपेक्षित आणि भन्नाट प्रकारे मिळाली आणि त्यामागची गोष्ट तर सिनेमासारखीच आहे. नमस्कार मंडळी, आज आपण जाणून घेणार आहोत दिल चाहता है या कल्ट क्लासिक चित्रपटात सोनाली कुलकर्णीचं कास्टिंग नेमकं कसं झालं याबद्दल. 2001 साली आलेला दिल चाहता है हा चित्रपट आजही मैत्रीवर आधारित सर्वोत्कृष्ट चित्रपट असा मानला जातो. या सिनेमात आमिर खान, सैफ अली खान आणि अक्षय खन्ना हे मुख्य भूमिकेत होते आणि त्या भूमिका आजही लोकांच्या मनात घर करून आहेत. तर त्यांच्यासोबत प्रीती जिंटा, डिंपल कपाडिया आणि आपली सोनाली कुलकर्णीही पाहायला मिळाली. पण तुम्हाला माहीत आहे का, या चित्रपटासाठी सुरुवातीला सोनालीचं कास्टिंग होणारच नव्हतं. तर एकदा झालं असं की कोणाकडे तरी सोनालीचा फोटो होता. तो फोटो चुकून खाली पडला आणि जोया अख्तरच्या तो नजरेस आला. जोयाने फोटो पाहिला आणि लगेच विचारलं, ही कोण? त्यावर जेव्हा जोयाला समजलं की ती सोनाली कुलकर्णी आहे तेव्हा तिला विश्वास बसला नाही. कारण तिने आधी सोनालीचे सिनेमे पाहिले होते, पण त्या फोटोतील लोक हा पूर्णपणे वेगळा वाटत होता. जोयाने लगेच सोनालीला एक्सेल एंटरटेनमेंटच्या ऑफिसमध्ये बोलवलं. दोघींनी सीनचा सराव केला आणि रिहर्सल्सच्या वेळी तर दोघी सतत हसत होत्या आणि अशा प्रकारे सोनालीला सैफ अली खानच्या ऑपोजिट दिल चाहता है मध्ये कास्ट करण्यात आलं. आता या सिनेमातील सर्वात गोड क्षण म्हणजे वो लडकी है का हे गाणं. रिहर्सल वेळी कोरिओग्राफरने एक हुक स्टेप शिकवली होती. त्यांनी ती 3 तासात सराव पूर्ण करायचा सांगितलं होतं, पण सोनालीने तो डान्स स्टेप फक्त 10 ते 15 मिनिटांमध्ये आत्मसात केला. दिल चाहता है हा चित्रपट सोनालीच्या कारकिर्दीतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला आणि यानंतर तिने हिंदी व मराठी दोन्ही चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या. 2000 मध्ये आलेला मिशन काश्मीर, 2006 मध्ये आलेला टॅक्सी नंबर 911 आणि 2011 मध्ये आलेला सिंघम, हो हे त्यांचे उत्तम उदाहरण आहे. तर मंडळी, हा होता दिल चाहता है मधील सोनाली कुलकर्णीच्या कास्टिंगचा किस्सा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच आणखी एका रोचक गोष्टीसोबत.